शाळेत असताना आपण सगळेच भारताच्या तिरंग्याबद्दल शिकलोय, पण आजचा तिरंगा स्वीकारण्यापूर्वी भारताचे तब्बल 5 वेगवेगळे ध्वज होते. हे तुम्हाला माहितीये का? हो, 1906 मध्ये पहिला तिरंगी ध्वज स्वीकारला गेला, ज्यात लाल, पिवळा आणि हिरवे पट्टे, मध्यभागी वंदे मातरम तसेच चंद्र आणि सूर्य आणि कमळाची चिन्ह होती. 1907 मध्ये मादाम भिकाजी कामा यांनी जर्मनीत भारताचा दुसरा ध्वज फडकावला, ज्यात चंद्र आणि सूर्य 8 तारे होते, जे भारताच्या तेव्हाच्या 8 प्रांतांचं प्रतीक मानलं जातं. पहिल्या ध्वजाप्रमाणेच मधल्या पट्ट्यावर सुद्धा वंदे मातरम ही अक्षरं होती. 1917 मध्ये लोकमान्य टिळक आणि डॉक्टर ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळी दरम्यान सप्तर्षीची 7 तारे असलेला तिरंगा ध्वज वापरला. 1921 मध्ये पिंगली व्यंकय्या या काँग्रेस कार्यकर्त्यानं गांधीजींना ध्वजाची रचना दाखवली. गांधीजींनी त्यात पांढरा पट्टा आणि चरखा समाविष्ट करण्याचा सल्ला दिला होता. मग 1931 मध्ये आज आपण पाहत असलेल्या झेंड्यात असलेली रंगाची रचना अस्तित्वात आली. काँग्रेस पक्षानं केसरी, पांढरा आणि हिरवे पट्टे असलेला आणि त्यावर मध्यभागी चरखा असलेला झेंडा एक ठराव संमत करून स्वीकारला. आणि मग 1947 साली घटना समिती स्वतंत्र भारताच्या कारभारासाठीचा व्यापक आराखडा तयार करत होती. आणि तेव्हा 1931 साली स्वीकृत झालेला झेंडा या समितीनं फक्त एक बदल करून स्वीकारला, ज्या चरख्याच्या जागी सारनाथच्या अशोक स्तंभावर असलेलं धर्मचक्र आलं.